नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त एवढेच, म्हणजे 2 पीस लागणार आहेत असे आणि एवढे छोटेसे कापडाचा रियूज. तुमच्याकडे कपडा कमी जरी असेल ना तरी तुम्ही आजची आयडिया ट्राय करू शकता आणि अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे मी तुम्हाला दाखवणार. तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ युजफुल ठरणार आहे. तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर आजच्या आयडियासाठी बघा मैत्रिणींनो, मी इथे वेलवेटचा कपडा घेतलेला आहे. तुम्ही कोणताही फॅब्रिक घेऊ शकता. मध्यभागी राईस बॅग कट केली आणि अस्तरसाठी एक कपडा ठेवून घेतलेला आहे. तर याची लांबी घेतलेली आहे मी 13 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 7 इंच. ठीक आहे. तर 7 बाय 13 इंचचे 2 पीस आपल्याला लागणार आहेत आणि अशा पद्धतीने ठेवून आपल्याला यावरती क्विल्ट करून घ्यायचं आहे. या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने. तर अगोदर कडेकडेला 4ही ठिकाणी टाचणी लावून घ्या, म्हणजे क्विल्ट करताना हा कपडा इकडे तिकडे सरकू नये यासाठी. आता माझी बॉबिनची टीप व्यवस्थित येत नव्हती, त्यामुळे मी सारखं चेक करू बघत होते का टीप व्यवस्थित येते का नाही म्हणून. तर नंतर येत होती चांगली. आता या पद्धतीने तिरप्या टिपा देऊन झाल्याच्या नंतर जे राईस बॅगपेक्षा एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ना ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि परत याला 4ही बाजूने टीप देऊन घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, दुसऱ्या पार्टला पण मी क्विल्ट करून घेतलेला आहे तिरप्या टिपा मारून आणि फायनली दोनही पार्ट आपले क्विल्ट झालेले आहेत. आता जिकडनं आपली 13 इंच आहे ना, तर बघा 12.5 ते 13.25 राहिली, तर त्या साईडने आपल्याला इकडनं 1 बाय 1 इंचाचा कॉर्नर कट करायचं आहे. तर बरोबर मी इथे 1 इंचावरती मार्क करत आहे. बघा, जवळून पण दाखवलं तुम्हाला इंच टेपने आणि स्क्रीनवरती पण माप दिलेलं आहे. ठीक आहे. आता जशी मार्किंग केली तशीच याची कटिंग करून घेऊ आणि जशी ह्या पार्टला कट केलं ना, दुसऱ्या पार्टला पण सेम आपल्याला हाच पार्ट ठेवून कटिंग करून घ्यायची आहे, फक्त एकाच साईडने. तर इकडनं पण आपण 1 बाय 1 इंचाचा कॉर्नर कट करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता कटिंग करून राहिलेलं जे अंतर आहे ते आहे आपलं कटिंग करून. तर हे आहे बघा आपलं साधारणतः 10.5 इंच. तर आपल्याला इथे बरोबर एवढीच झीप लागणार आहे. झीपमध्ये मी रनर पण ऑलरेडीच वाहून घेतलं आणि एक्स्ट्राची झीप कट करते. ठीक आहे. आता त्यानंतर झिपची राईट साईड आहे ती या पद्धतीने ठेवून स्टिच करून घेऊ. तर अगदी कमी कापडामध्ये पण मैत्रिणींनो, तुम्ही आजची आयडिया आहे ती नक्की ट्राय करू शकता. किंवा मग साड्यांची लेसेस जरी असेल ना तरी तुम्ही ह्या कापडाला अशा लेस पण तिरपे लावून घेऊ शकता, म्हणजे अजून डिझायनर लुक यावा त्यासाठी. पण माझा वेलवेटचा फॅब्रिकच चांगला होता, म्हणजे डिझायनर कापडासारखा, त्यामुळे मी फक्त हाच कपडा घेतला. आता जिपच्या दुसऱ्या साईडने पण आपल्याला हा जो पार्ट आहे तो पण स्टिच करून घ्यायचा आहे. मध्ये जे रनर येत असेल ना ते मागे पुढे लोटून स्टिच करून घ्यायची आणि इकडनं पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. या पद्धतीने दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर त्यानंतर मैत्रिणींनो, आतमध्ये पॉकेट लावण्यासाठी मी इथे ना कापडी शॉपिंग बॅग घेतलेली आहे. तर याची लांबी रुंदी किती घेतलेली आहे ते सांगते. तर बघा, 10 इंच लांबी आहे आणि रुंदी आहे 6.5 इंच आणि 4ही बाजूने आपल्याला हा कपडा येतो डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. तर हे ऑप्शनल आहे मैत्रिणींनो, तुम्हाला जर पॉकेट लावायचं असेल आतमधून तर लावा किंवा नाही लावलं तरी पण चालेल. पण बघा, मी अशा पद्धतीने हे लावून घेत आहे ना, विदाऊट झिपचंच बनवत आहोत आपण. तुम्ही ह्या कापडाला पण म्हणजे ह्या पॉकेटला झिप पण अटॅच करू शकता. तर 4ही साईडने आपण हे डबल फोल्ड करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला बघा या अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे. झिपपासून खाली 1 इंचावरती आपण हे लावून घेणार आहोत. ठीक आहे. या पद्धतीने आणि यावरती परत आपल्याला या पॉकेटवरती डबल टिप पण देऊन घ्यायची आहे. आता बघा, ही पॉकेट आपलं अशा पद्धतीने स्टिच करून झालेलं आहे. तुम्हाला दाखवते मी. बघा या पद्धतीने. आता त्यानंतर आपल्याला आहे ना बॉटमचा बेस राहिली आहे ना आपली, ही आहे बघा 12.5 इंच. ठीक आहे. आता दोन्ही कडेने आपल्याला इकडनं 2 इंचावरती मार्क करायचं आहे बघा. 2 इंच आणि इकडनं पण 2 इंच. ठीक आहे. तर 2-2 इंच आपण इथे मार्क केलं. तुम्हाला लिहून पण दाखवलंय, तसं तर स्क्रीनवरती दिलंय, व्हॉइसवर देऊन पण सांगितलंय. त्यानंतर आपल्याला बघा, हे जे अंतर आहे हे आहे आपलं 8.5 इंच आणि हे 2 + 2 4 इंच, म्हणजे 4 बाय 8.5 इंचाचा एक बेस आहे तो क्विल्ट करून घ्यायचा आहे. तर बघा, मी इथे अशा पद्धतीने क्विल्ट करून घेतलेला आहे. आणि इथे जर तुमच्याकडे कपडा कमी जरी असेल ना तरी तुम्ही बॉटमच्या साईडने दुसरा कोणताही कलरचा कपडा लावला तरी पण चालेल. माझ्याकडे पण बघा हा नव्हता शिल्लक, मग मी दुसरा लावला. तुम्ही कोणताही लावू शकता आणि हा अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. तर हा स्टिच करताना अगोदर आपण इथे सेंटरला मार्क करू. तर या पद्धतीने मी इथे सेंटरला एक मार्क करून घेतलं. या बाजूचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. ठीक आहे.
आणि ह्या दुसऱ्या बाजूचा पण आपल्याला इथे बॉटमच्या बेसचा सेंटर काढून घ्यायचा आहे आणि ह्या साईडचा पण, म्हणजे आपल्याला जोडायला सोपं जावं त्यासाठी. आता सेंटरला सेंटर मॅच करायचं आणि या पद्धतीने स्टिच करायचं आणि दोन्ही कडेला अर्धा अर्धा इंच आपल्याला हा पार्ट ओपनच ठेवायचा आहे. ठीक आहे, या पद्धतीने बघा दोन्ही साईडने आपण अर्धा अर्धा इंच पार्ट ओपन ठेवलं आहे. आता दुसऱ्या साईडने बेस स्टिच करण्याच्या अगोदर आपल्याला बेल्ट, त्यानंतर मैत्रिणींनो बेल्टसाठी पण बघा मी इथे अशा पद्धतीचा एक कपडा घेतलेला आहे. हा पण वेलवेटचाच फॅब्रिक आहे. तर याची लांबी मी घेतलेली आहे 19 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 3.5 इंच. ठीक आहे, आणि ह्याचा आपल्याला अशा पद्धतीने हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. तर हा जो कपडा आहे ना हाच खूप जाड होता, त्यामुळे मी याच्यामध्ये काय राईस बॅग वगैरे घातलेली नाही. तुमचा कपडा पातळ असेल तर तुम्ही हँडलमध्ये म्हणजे बेल्टमध्ये राईस बॅग पण ॲड करू शकता. आता बघा या पद्धतीने आपला बेल्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर बरोबर जिथे झिप आहे ना तिथे आपल्याला अशा पद्धतीने ठेवून सेंटरला ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने. आणि तुम्ही या बेल्टची लांबी तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त पण करू शकता. तर बघा इकडच्या साईडने पण आपण हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे. ठीक आहे, आता बेल्ट स्टिचिंगमध्ये येऊ नये म्हणून सिक्युअर करून घ्यायचं. इथे मी एक टाचणी लावून घेते आणि सिक्युअर करून घेतला. आता बघा इकडच्या साईडने हा बॉटमचा बेस स्टिच करायचा ठेवला होता आपण, तो पण स्टिच करून घेऊ. आणि हा पण दोन्ही कडेला अर्धा अर्धा इंच पार्ट ओपन ठेवलेला आहे आपण. ठीक आहे, आता यावरती मी परत डबल टिप पण देऊन घेतली. आता त्यानंतर आपल्याला ही जी कडा आहे ना दोन्ही कडा त्या स्टिच करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने. बघा ही साईडची पण अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे. आणि स्टार्टिंगला आणि एंडिंगला आपल्याला इथे लॉकची टिप देऊन घ्यायची आणि थोडंफार एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ते पण आपण कट करून घेऊ. ठीक आहे, दोन्ही साईडने स्टिच करून झालं. आता त्यानंतर आपल्याला हा जो कॉर्नर आहे तो अशा पद्धतीने पकडायचा आणि यावरती स्टिच करायचा. हा पण कॉर्नर आपल्याला असा पकडायचा आणि यावरतीच स्टिच करून घ्यायचं आहे. आणि हा बॉटमचा बेस आहे, हा पण आपल्याला अशा पद्धतीने पकडायचा, यावरती स्टिच करून घ्यायचं आणि इकडनं पण. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला हा राहिलेले जे पार्ट आहे ते पण स्टिच करून घ्यायचे आहेत. तर इथे एक कॉर्नर आहे तो मी तुम्हाला स्टिच करून दाखवला आहे. या पद्धतीने स्टिच केला. आता इकडचा पण आणि हे जे बॉटमचं बेस आहे हे पण मी अशाच पद्धतीने स्टिच करून घेते. आणि तर अशा प्रकारे मैत्रिणींनो बॉटमचा साईड होता तो पण मी स्टिच करून घेतला आणि इकडची एक बाजू पण स्टिच करून घेतली राहिलेली. आणि यावरती परत डबल टिप आपण देऊन घेतली. आणि फायनली चारही बाजूने आपली ही बॅग आहे ती शिवून झाल्याच्या नंतर आता आपल्याला ही झिप ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घेऊ. आणि बघा अगदी कमी कापडामध्ये पण तुम्ही खूप सुंदर अशी डिझायनर बॅग आहे ना ती बनवू शकता घरच्या घरी आणि स्वतःच्या वापरात आणू शकता किंवा कुणासाठीही बनवून देऊ शकता आणि विक्रीसाठी पण बनवू शकता तुम्ही अशा पद्धतीने. तर मैत्रिणींनो तुम्हाला पण माझ्यासारखीच असेच नवीन क्रिएटिव्ह युनिक आयडिया बनवायला बघायला आवडत असतील तर तुम्ही नक्कीच नवीन असाल तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा आणि सोबतच तुमची कमेंट पण मला नक्की करा. फायनली बघा अशा पद्धतीने आपली खूप सुंदर आणि क्यूट अशी पर्स बनवून तयार झाली. त्याचबरोबर आतमध्ये एक विदाऊट झिपरचं आपण पॉकेट पण दिलं आहे ना, आतमध्ये लुक पण बघा तुम्ही या पद्धतीचा आहे. आणि त्याचबरोबर मी इथे हँडल पण या पद्धतीने दिलेले आहे. अगदी मस्त अशी पार्टीवेअर पर्स आपली घरच्या घरी बनवून झालेली आहे, तेही एकही रुपया खर्च न करता 0 कॉस्टमध्ये आपण ही बनवलेली आहे. बघा तिचा लुक किती छान आलेला आहे. तुम्ही ऑनलाईन जेव्हा असे प्रोडक्ट बघत असाल ना तर ते बघा किती महाग मिळतात आणि त्या तुलनेत तुम्ही घरच्या घरी तुमच्या स्वतःच्या हाताने नक्कीच बनवू शकता. आणि स्वतःच्या हाताने बनवलेल्या गोष्टींचा आनंद हा म्हणजे खूप जगात वेगळा असतो. तर याचं शिवून रेडी माप किती राहिलंय ते तर 9.5 इंचची लांबी आहे आणि उंची आहे 5.5 इंच, 9.5 बाय 5.5 इंच. आणि बॉटम आहे आपला 3.5 इंचाचा बॉटमचा बेस आहे. अशा पद्धतीने खूप सुंदर आणि पार्टीवेअर पर्स आपली घरच्या घरी तेही फक्त छोट्या कापडांपासून बनवून तयार झाली. जास्त वेळ पण नाही लागत आणि अगदी झटपट अशी शिवून तयार होणारी कमी कापडामध्ये आपली ही बॅग बनवून तयार झालेली आहे. तर कशी वाटली मैत्रिणींनो तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ यूजफुल वाटला असेल, आवडला असेल तर जाता व्हिडिओला एक छोटंसं लाईक करा, शेअर करा आणि तुमची कमेंट पण मला आवर्जून करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.